दिस इज अ आर्किटेक्चर ऑफ 8051 मायक्रोकंट्रोलर. काय हे आर्किटेक्चर ऑफ 8051 माइक्रोकंट्रोलर. ओके, ये क्या है? आर्किटेक्चर ऑफ 8051 माइक्रोकंट्रोलर. डायग्राम बहुत बड़ी दिख रही है लेकिन बहुत है सिंपल. खूप सोपी आहे, खूपच सोपी आहे. एकदा समजलं ना, ही जर डायग्राम तुम्हाला व्यवस्थित समजली तर अख्खा टॉपिक कवर होईल. तुमचा अख्खा टॉपिक ह्या डायग्रामवरून कवर होईल. तर आपण कालच्या एपिसोडमध्ये 40 पिनची आय सी बघितली होती. ओके, तो इथं कोणतं पिन होतं? पोर्ट 1. इथं कोणतं होतं? पोर्ट 0. रिसेट. त्याच्यानंतर पोर्ट 3. त्याच्यानंतर XTAL1, XTAL2 आणि VSS. इथं VCC. त्याच्यानंतर इथे एक पोर्ट होतं. कोणतं? पोर्ट 2. त्याच्यानंतर 3 पिन होत्या. कोणत्या? PSEN. मला वाटतं PSEN खाली आहे. ELE आणि EA. आठवतंय 8051चं पिन डायग्राम. सो पिन कन्सिस्ट ऑफ 1032 पोर्ट. पोर्ट 1 पोर्ट 0, पोर्ट 3 पोर्ट 2. फक्त लक्षात कसं ठेवायचं आहे? पोर्ट 1 रिसेट, पोर्ट 3 XTAL1, XTAL2 VCC VSS, पोर्ट 2 PSEN, ALE, EA, पोर्ट 0 VCC. तो ये पिन डायग्राम अपने को ब्लॉक के हिसाब से देखना है. तीच पिन डायग्राम, झुलू नको बाळे, तीच पिन डायग्राम आपल्याला काय करायचं आहे? ब्लॉकच्या हिशोबाने व्यवस्थित बघायचे. सगळे पार्ट बघणार आहेत त्याच्यात. ओके, तर बघा, सुरुवात कुठून करावा हा एक प्रश्न आत्ताच कोणत्या तरी बाळ्याने विचारला होता. सर, नेमकं ही डायग्रामला सुरुवात कुठून करावं? तर कुठून करा. ओके, चला आपण सुरुवात कुठून करू? वरून करू. 40 नंबरच्या पिनपासून करू. पिन नंबर 40 पासून करू. ओके, तर हे 1 to 20 आणि 21 to 40 40 पासून करू. तर हे पिन नंबर 20 आणि 40 आहेत. ओके, तर ही पिन नंबर 40 आहे आणि ही किती आहे? 20 आहे. तर एक VCC 5 व्होल्टचा सप्लाय, पॉझिटिव्ह 5 व्होल्टचा सप्लाय. VCC पॉझिटिव्ह 5 व्होल्ट सप्लाय दिसते का रे त्याच्यामध्ये? VCC 5 व्होल्टचा सप्लाय. हे काय आहे? VSS ग्राउंड आहे. सप्लाय एक पॉझिटिव्ह आणि विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ओके, तर हे समजलं तुम्हाला ह्या 2 इनपुट पिन. आता आपण पोर्ट 1 0 कडे येऊ. 1 आणि 0. ओके, पोर्ट 1. बरं ठीक आहे, आपण काय करू? एक साईड उडवू कोणती बी. इथून सुरू करू. पोर्ट 0. पोर्ट 0 म्हणजे 40 नंबरची पिन झाली की आपल्याला काय करायच्यात? 7 पिना बघायच्यात. 40 नंबरची पिन झाली की आपल्याला पोर्ट 0 बघायचे लगेच. तर पोर्ट 0 हे काय आहे? इट इज अ 8 बीट पोर्ट. हे 8 बीट पोर्ट आहे. ओके, 8 बीट पोर्ट आहे. बाय डायरेक्शनल इनपुट आउटपुट पोर्ट आहे. आणि प्रत्येक पोर्टला काय लावलं रे? लॅचिंग ड्राईव्ह लावला आपण. काय लावलं आहे? लॅचिंग ड्राईव्ह्स. ओके, पोर्ट 1 ड्राईव्ह्स. तर हे पोर्ट 0 जे आहे त्याला आपण पोर्ट 0 लॅच लावलं. लॅच म्हणजे काय? कनेक्टिव्हिटी, लॅचिंग करायला. ओके, तर आता इथं त्याच्यानंतर पोर्ट 2 म्हणजे पोर्ट 0च्या 7 पिन. त्याच्यानंतर
पोर्ट 8 पिन, पोर्ट 2च्या पण 8 पिन हे वर दिले आणि हे कशा थ्रू कनेक्टेड आहे, मेन बसला कशा थ्रू कनेक्टेड आहे, लॅचिंग सर्किटरी थ्रू कनेक्टेड आहे. ओके, तर हे पोर्ट 0 ड्राईव्ह आहे, हे पोर्ट 2 ड्राईव्ह आहे. तो तुम्ही बघितला असेल ते 7 सेगमेंट डिस्प्लेला अशा 8 पिन्स असतात, 8 वायर असतात. पाहिलं का तुम्ही? एक काम करा, 7 सेगमेंट डिस्प्ले विथ कनेक्टिंग वायर असं सर्च करा याच्यावर. 7 सेगमेंट डिस्प्ले विथ कनेक्टिंग वायर सर्च करा, मग तुम्हाला मी एक आयडिया सांगतो त्याच्यात. तो पोर्ट 0 आणि पोर्ट 2 कशा पद्धतीने काय करतात, इंटरफेस करतात हे समजलं तुम्हाला. त्याच्या पिन काय करतात, आयओ पोर्ट आहे म्हणजे देवाणघेवाण दोन्ही साईडनी, बाय डायरेक्शनल आहे, ॲरो दोन्ही डायरेक्शनने दिसतोय तुम्हाला. त्याच्यानंतर पहा, आता हे पोर्ट 0 झालं, पोर्ट 2 झालं, त्याच्यानंतर पोर्ट 1 झालं आणि पोर्ट 3 झालं. हे काय आहे, बाय डायरेक्शनल पिन आहेत. याची P10 टू P17, तसंच P30 टू P37. हे काय करतात, इनपुट आउटपुट डेटाची देवाणघेवाण करतात दोन्ही पण. ओके, बाय डायरेक्शनल त्या. ओके, आणि याला कनेक्ट करण्यासाठी काय आहे, लॅचिंग डिव्हाइस. ओके, लॅचिंग पोर्ट, पोर्ट 3 लॅच, पोर्ट 2 लॅच, त्याच्यानंतर पोर्ट 1, पोर्ट 3, पोर्ट 0 आणि पोर्ट. तर 32 पिन कटले आपल्या इथं. ओके, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32 आणि ह्या 2 परत, ह्या 2 किती झाल्या, 34 पिन. किती झाल्या, 34 पिन. आता 2 ऑसिलेटरच्या पिन बघा. हे काय आहे, ऑसिलेटर. हे काय आहे, ऑसिलेटर. क्रिस्टल ऑसिलेटर वापरतो आपण, हाय फ्रिक्वेन्सीचं क्रिस्टल ऑसिलेटर वापरतो. तर XTAL1 आणि XTAL2 काय फंक्शन या पिनचं, काल आपण दिलं ना 2 इनपुट, काय सांगितलंय, एक्सटर्नल इंटरफेसिंग आहे, एक्सटर्नल इनपुट आणि एक्सटर्नल आउटपुट इंटरफेसिंग. आठवते, पहा बरं काय दिले त्याच्यात. XTAL1 आणि XTAL2 काल काय लिहून दिले, इंटरप्ट ऑसिलेटर ॲम्प्लिफायर. एक कशासाठी आहे, इंटरनल इनपुट, क्लॉक पल्स जनरेशन झालं रे. पण एक इनपुट कोणती आहे ना आउटपुट कोणती आहे, 1 इनपुट आहे आणि दुसरी आउटपुट आहे, इनपुट आउटपुट. तर एक्सटर्नल क्लॉक फ्रिक्वेन्सी, क्लॉक पल्स जनरेशन हे काम कोण करतं आहे, XTAL1 आणि XTAL2. तर ह्या 2 पिन कितव्या नंबरच्या त्या, 18 19. त्याच्यानंतर मेन 4 पिन आहेत परत. पिन नंबर 9 रिसेट, प्रोग्रामला परत रिसेट करण्यासाठी पिन नंबर 9चा वापर करतात. त्याच्यानंतर ॲक्सेस ॲनेबल आहे का नाही हे चेकआउट करण्यासाठी पिन नंबर किती वापरतो आपण, पिन नंबर किती वापरतो पहा, 6 सोडून द्या, किती 8 सोडून द्या, किती येईल 32, 31 नंबरची पिन ॲक्सेस इनेबल आहे का नाही किंवा VPP हे चेकआउट करण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर ELE किती नंबर, 30 नंबर आणि प्रोग्राम स्टोरेज इनेबल हे 29 नंबर. तर ह्यात परत 4 पिन म्हणजे ह्या 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि हे 32 अशा 40 पिन समजल्या तुम्हाला. बाकी सोडून द्या, एक गोष्टी आपल्याला बघायच्या. पिन समजल्या का, चला आता आपल्याला आत घुसायचं. हे झालं वरून म्हणजे इनपुट आउटपुट, इथून आपण डेटाची देवाणघेवाण करतो. ओके, रिसेट करतो, त्याच्यानंतर इनेबल करतो, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी जनरेट करतो, पोर्टला इनपुट आउटपुट डेटा ॲड्रेस वगैरे देतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इंटरनली बघायचं आहे. ओके, आतला पार्ट बघायचा. 1 मिनिट.
सुरुवात कुठून करायची? कुठून करा. चला आपण करू सुरुवात ॲक्युमुलेटरपासून, रजिस्टरपासून सुरुवात करू. कुठून सुरू करायची? ॲक्युमुलेटरपासून. ॲक्युमुलेटर काय रे? ॲक्युमुलेटर हे 8 बिट रजिस्टर आहे. ॲक्युमुलेटर काय आहे? 8 बिट रजिस्टर आहे. आणि परत दोन टेम्पररी रजिस्टर असतात. हां कुठे ADC? नाही, ACCचे ते ॲक्युमुलेटर आहे ते. ओके, ॲक्युमुलेटर रजिस्टर जे आहे, ॲक्युमुलेटर काय काम करतं? ॲक्युमुलेट करतं, म्हणजे कलेक्शनचं काम करतं. तर सगळ्यात मेन ॲप्लिकेशन कोणाचं आहे? ॲक्युमुलेटरचं. ओके, तर ॲक्युमुलेटर काय आहे? एक रजिस्टर आहे. रजिस्टर म्हणजे जिथं डेटा स्टोअर होतो, लक्षात घ्या, जिथं डेटा स्टोअर होतो हे ॲक्युमुलेटर आहे. त्याच्यानंतर 2 टेम्पररी रजिस्टर आहेत. 2 टेम्पररी रजिस्टर आहेत. याचं काम काय रे? डेटा स्टोअर करणं. कोणता डेटा? ALU म्हणजे अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिटमध्ये जी अरिथमेटिक प्रोसेस होते. अरिथमेटिक प्रोसेस कोणती? ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ह्या ज्या प्रोसेस होतात यांचा डेटा स्टोअर करण्याचं काम कोण सगळ्यात पहिलं कोण करतं? ॲक्युमुलेटर करतं. ACC ॲक्युमुलेटर त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर टेम्पररी रजिस्टर आहे. काही डेटा टेम्पररी रजिस्टरमध्ये ते वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन सेट झाल्याच्यानंतर कळेल कोणता टेम्पररीमध्ये गेला आहे, कोणता बी रजिस्टर. बघा, बी रजिस्टर म्हणजे सेपरेट रजिस्टर आहे. ओके, रजिस्टर बी रजिस्टरचे स्पेशल पर्पज रजिस्टर आहे ते. ओके, त्याच्यानंतर प्रोग्राम स्टेटस वर्ड. तर प्रोग्राम स्टेटस वर्ड हे पण काय आहे? रजिस्टर आहे स्पेशल. ते काय करतं आहे? प्रोग्रामचा काय स्टेटस आहे ते चेकआउट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, प्रोग्रामचा फ्लॅग कोणता आहे ते चेकआउट करण्याचा प्रयत्न करतो. तर हे आता आपल्याला पूर्ण डिटेल बघायचे, त्याच्यामुळे आता सध्या ताण नका घेऊ. त्याच्यानंतर टायमिंग अँड कंट्रोल. तर टायमर असते, कंट्रोलर असते. ओके, इन्स्ट्रक्शन रजिस्टर्स. तर याच्यामध्ये परत ॲडिशनल स्पेशल पर्पज रजिस्टर आहेत, SFR म्हणतो आपण त्याला. ओके, तर ही टायमिंग अँड कंट्रोलिंग हे कशावर डिपेंड करतं आहे? ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीवर. ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीवर. याच्यावर 2 मोडसुद्धा डिपेंड करतात. कोणते रे? पॉवर सेविंग मोड आणि ॲक्टिव्ह मोड, जनरल मोड. ओके, ते पण डिपेंड करतात. त्याच्यानंतर हा झाला तुमचा कशाचा? अरिथमेटिक ऑपरेशनचा पार्ट आणि डेटा स्टोअरचा पार्ट. चला आता याच्यामध्ये परत इंटरप्ट येणार आहे. इंटरप्ट म्हणजे डिस्टर्बन्स ॲडिशनल. त्याच्यानंतर सिरियल इनपुट आउटपुट पोर्ट येणार आहे. टायमर ब्लॉक. तर 2 टायमर असतात, टायमर 0 आणि टायमर 1. 16 बिटचे टायमर आहेत ते असणार आहे. त्याच्यानंतर स्टॅक पॉईंटर असणार आहे. स्टॅक पॉईंटर काय करेल? जसं कर्सर काम करतं ना तुमचं लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर, कर्सर खाली घेतलं ते त्याचा स्टॅक जो असतो किंवा कर्सर जे असतं, तुम्ही इरेज करताना एक बिट, तर कर्सर मागं चालतं आहे एक इरेज झाल्याच्या नंतर. तसा याचा स्टॅक कुठं आहे ते सिलेक्ट करण्यासाठी आपण स्टॅक पॉईंटरचा वापर करतो. तर हे इंटरनल प्रोसेसिंग पार्ट आहे. हे काय आहे? इंटरनल प्रोसेसिंग पार्ट. आता मेमरी पार्ट बघू आपण. ॲक्च्युली हे तर मेमरीचा पार्ट आहे, पण हे टेम्पररी आहे. ॲक्च्युअल मेमरी पहा, तर रॅम ॲड्रेस रजिस्टर. रॅमचा फुलफॉर्म काय रे? रँडम ॲक्सेस मेमरी. तर हे प्रोग्रामला काय करतं आहे? रँडमली ॲक्सेस करतं आहे. कशामधून? रजिस्टरमधून. जो डेटा 256 KBचा असतो तो त्याच्यातून काढला जातो. त्याच्यानंतर ही स्पेशल रॅम, तर हे रजिस्टरसाठीची आणि ही तुमच्या प्रोग्रामची रॅम. डेटा रॅम असते एक, प्रोग्राम रॅम असते. त्याच्यानंतर इप्रॉम, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ओके, आणि जनरल रॉम. तर ह्या काय करणार रे? डेटाची देवाणघेवाण करणार, इरेज बी करणार. डेटा मेमरी, प्रोग्राम मेमरी, एक्सटर्नल मेमरी सेलमधून आणि इंटरनल मेमरी सेलमधून डेटाची देवाणघेवाण करणार. ओके, हे काय रे तुमचं? 2 डायरेक्शनल बसेस आहे. 2 वे म्हणजे बाय डायरेक्शनल बसेस आहे. आता बघा, DPTR म्हणजे काय? डेटा पॉईंटर. डेटा पॉईंटर कुठं सेट आहे ते आपण बघतो, म्हणजे पॉईंटर कुठं सेट आहे. त्याच्यानंतर प्रोग्राममध्ये पॉईंटरचा किती काउंट आहे. समजा 10 लाईनचा प्रोग्राम आहे, तर त्यातला कोणता काउंट चालू आहे हे सेटआउट करण्यासाठी आपण काय करतो? प्रोग्राम काउंटर लावतो. त्याच्यानंतर पॉईंटर जर इन्क्रिमेंट झालं, ओके, पॉईंटरचं इन्क्रिमेंट, PC इन्क्रिमेंट, प्रोग्राम काउंट इन्क्रिमेंट ज्याला आपण म्हणतो. इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट म्हणजे एखादी इन्स्ट्रक्शन आपण फेच केली, ॲड A, B केलं,
आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे तर ते आपण त्याचं इन्क्रिमेंट करतो. ओके. त्याच्यानंतर बघा बऱ्याच वेळेस प्रोसेसमध्ये बफरिंग होते. डायरेक्ट एक्झिक्यूट होतं का? नाही. इट टेक सम टाईम. तर बफरिंग आणि त्याच्यानंतर प्रोग्राम ॲड्रेस रजिस्टरवर ते जातं आहे, मग तिथून ते EEPROMवर जातं आणि ती स्टोअर होऊन जातं. ओके. परत त्याला आपण इरेजसुद्धा करू शकतो. ओके. आणि ते इरेज कसं करायचं आहे? रिसेटने करायचं आहे. कसं करायचं आहे? रिसेटने करायचं आहे. ओके. तर हे तुमचं काय प्रोसेस आहे, ही काय तुमचे अरिथमेटिक आणि लॉजिकल युनिट आहे. त्याच्यानंतर हे काय तुमचं मेमरी आणि हे IO पोर्ट, इंटरनल एक्सटर्नल इंटरफेसिंग पोर्ट. तर हे कोणाकोणाला समजलं? ओके. बघा याचं एक्सप्लेनेशन आत्तापर्यंत तरी कधी विचारलेलं नाही आहे. याचं एक्सप्लेनेशन आत्तापर्यंत विचारलं का? म्हणजे डिटेल एक्सप्लेनेशन नाही विचारलं. का नाही विचारलं ते सांगतो. कारण यातला एक एक पार्ट आपल्याला 8-8 मार्काला 4-4 मार्काला बघायचं. याचा एक एक पार्ट 8-8 आणि 4-4 मार्काला बघायचं. ओके. समजणं अपेक्षित आहे. ओके. तुमचा IQ लेवल वाढवण्याची गरज आहे तुम्हाला. पहिले तर हे 32 पिनच्या आयच्या तुम्हाला कळायला पाहिजे. 32 पिन्स. त्याच्यानंतर हे काय तुमचं मेमरी ऑर्गनायझेशन ॲक्च्युअली प्रोसेस आहे. अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट आहे जे काय करतं आहे. अरिथमेटिक ऑपरेशन म्हणजे काय रे? ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन इथं होतं आहे. आणि ते झाल्याच्या नंतर प्रोग्राम स्टेटस वर्ड कळतं आहे की मामा ॲडिशन झाली, कॅरी लागला, बॉरो लागला, तर ते इंडिकेट करण्यासाठी हे प्रोग्राम स्टेटस वर्ड आहे. त्याच्यानंतर टेम्पररी रजिस्टर आहेत की त्या रजिस्टरमध्ये डेटा स्टोअर केला जातो. त्याच्यानंतर मेन ॲक्युमुलेटर आहे, त्याच्यामध्ये मेन डेटा स्टोअर केला जातो. त्याच्यानंतर रजिस्टर B आहे, याच्यामध्ये डेटा स्टोअर केला जातो. हे सगळं रॅम मेमरी, रॅम रजिस्टर मेमरीमध्ये डेटाची इनपुट आउटपुट देवाणघेवाण करण्यासाठी स्पेशल रॅम ॲड्रेस आहे, ॲड्रेसेबल रॅम आहे. आणि ही तुमची प्रोग्रामेबल रॅम आहे. ओके. हे झाले रॅम. त्याच्यानंतर मेमरी साईज पाहिजे तुम्हाला, रॉम पाहिजे ह्याच प्रोसेससाठी, तर तुम्हाला इथून 2 डायरेक्शनल रॉम दिसेल. ही रॅम आहे, ही रॉम आहे. मग याच्यामध्ये रॉम, EEPROM, EEPROM अशा पद्धतीचे हे असतात. ओके. तर हे झालं तुमचं. आता बघा इंटरप्ट. इंटरप्ट म्हणजे काय? एक्सटर्नल इंटरफेसिंग. एखादं चालू लेक्चरमध्ये मधात आलं ते डिस्टर्ब झालं का? नाही, त्याला इंटरप्ट म्हणतो. इंटरप्ट आणि डिस्टर्बमध्ये काय फरक येतो तुम्हाला सांगतो. एखाद्याने प्रश्न विचारला की सर हे सांगा, हे झालं इंटरप्ट. इंटरप्ट म्हणजे चांगल्या कामासाठी केलेलं डिस्टर्बन्स. एक्सक्यूज मी तुम्ही म्हणतात आणि क्वेश्चन विचारता समजा, सर हे प्लीज डबल सांगा, याचा अर्थ काय? इंटरप्ट केलं. डिस्टर्बन्स कशाला म्हणायचं आहे? डिस्टर्बन्स म्हणजे एखादी गोष्ट चालू असताना मधात त्याला डिस्टर्ब करणं. इंटरप्ट करणं म्हणजे काय? आता एखादा मुलगा आला, मी आहे कमीन म्हणला, त्याला आपण आत घेतलं तर त्याचं काय झालं आहे? इंटरप्शन झालं आहे. कदाचित ते शिक्षकाला डिस्टर्बन्स वाटेल, परंतु ते इंटरप्शन आहे, मधात अडथळा येतो, पण तो अडथळा चांगल्या कामासाठी, लक्षात घ्या, त्या पोराचं नॉलेज वाढेल. आणि डिस्टर्बन्स म्हणजे काय? मास्तरलाच घेऊन चाललं आहे ते, सर तुम्हाला बोलवलं आहे, ते झालं डिस्टर्बन्स. मग सगळ्यात पोरांचं नुकसान. डिस्टर्बन्समुळं सगळ्यांचं नुकसान होतं आणि इंटरप्शनमुळं फायदा होऊ शकतो. एखाद्याने प्रश्न विचारला, सगळ्यांचेच कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. तर ते इंटरप्ट. त्याच्यानंतर सिरियल इनपुट आउटपुट पोर्ट. सिरियल इनपुट आउटपुट पोर्ट, एखाद्या याला आपण इनपुट देतो. आता इनपुट डिव्हाइस कोणते रे कम्प्युटरला? कीबोर्ड, माऊस हे इनपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइस कोणकोणते? स्क्रीन, प्रिंटर वगैरे हे आउटपुट. तर हे सिरियल इनपुट आउटपुट पोर्ट आहे, जिथून आपण डेटा देतो आणि डेटा घेतो. तुम्ही बघितलं असाल तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये, तिथं इनपुट की असते, त्याच्यानंतर स्क्रीन राहते, पाहिलं असेल ना. तर तिथं तुम्ही प्रोग्राम करता. प्रोग्राम केल्याच्यानंतर तर डिस्प्लेवर तुम्हाला दिसतो प्रोग्राम. ओके. तर हे इनपुट आउटपुट पोर्ट. त्याच्यानंतर टायमर ब्लॉक. टायमर, आता काय होतं, टायमर सेट केलं जातं की प्रोग्राम 1 मिनिटानंतर 1 सेकंद. तुम्ही ते टर्बो सी केलं का? सी लँग्वेज शिकले असते ना तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन. तर हे तुम्ही आता तुम्हाला ते बेस नाही झालं म्हणल्यावर हे अपेक्षित नाही आहे. ओके.
स्टॅक पॉइंटर काय आहे, तर एखादा प्रोग्राम, बरं ठीक आहे, मॅसेज टाईप करता तुम्ही, साधा मॅसेज टाईप केल्याच्या नंतर इंटर केलं ते खाली येतं लक्षात, स्क्रीनवर तो पॉइंटर खाली येतो, ते स्टॅक पॉइंटर कुठं आहे. मधातच एखादी स्पेलिंग मिस्टेक झाली तर आपण काय करतो, त्याला वर नेतो आणि तिथून तो इरेज करतो. तर ते जे पॉइंटर आहे त्याला स्टॅक पॉइंटर म्हणू, आपण पॉइंटर म्हणू. ओके. आज त्याच्यानंतर डेटा पॉइंटर, हे झालं स्टॅक पॉइंटर. डेटा कुठपर्यंत आला आहे बघा. कधी कधी काय होतं, 12 GB डेटा असतो तुमचा, तर त्यातला 1 GB राहिलेला आहे, तर ते डेटाचं पॉइंटर कुठपर्यंत आलं, डेटा कुठपर्यंत भरत आला, हे डेटा पॉइंटर, हे स्टॅक पॉइंटर, हे डेटा पॉइंटर. मग त्याच्यामधला प्रोग्राम काउंट, आता उदाहरणार्थ आपण व्हिडिओ अपलोड करतो, आपले 217 किती 217 झाले बहुतेक व्हिडिओ अपलोड. ओके. तर मग आता हे आपला व्हिडिओचा काउंट झाला आणि त्याच्यानंतर सबस्क्रायबर, हे एक दुसरा काउंट. तर हे प्रोग्राम काउंट त्याच पद्धतीने किती प्रोग्राम झाले, त्याच्यानंतर त्याचा इन्क्रीमेंट करायचं, म्हणजे आता 217 झाले तर 218 टाकायचं. ओके. तसं प्रोग्राम काउंट कुठपर्यंत आला प्रोग्राम, आणि त्या प्रोग्राम काउंटचं काय करायचं आहे, प्रोग्राम काउंटचं इन्क्रीमेंट काढायचं आहे, म्हणजे अजून वाढवायचा. ओके. आणि ते करताना बफरिंग होईल. प्रत्येक गोष्ट लगेच एक्झिक्यूट होते का, नाही, इट टेक सम टाईम. ओके. तर बफरिंग ॲक्शन बऱ्याच वेळेस रिफ्रेश करावं लागतं. आणि प्रोग्राम ॲड्रेस रजिस्टर, तर प्रोग्राम मेमरी आहे, एक डेटा मेमरी आणि एक प्रोग्राम मेमरी, अशा वेगवेगळ्या मेमरी असतात. तर हे कुठं चाललं आहे रे, इप्रॉमला किंवा रॉमला. हे इरेजेबल आहे, हे बदलतं का, नाही. ही तुमची ऑपरेटिंग मेमरी आहे. एखाद्याच्या मोबाईलची रॅम ही 8 GB रॅम आहे आणि एखाद्या मोबाईलची रॅम 2 GB आहे. कोणती बेटर आहे रे, का बरं, काय म्हणजे 8 GB म्हणजे काय असेल, 8 GB स्पेस म्हणजे काय, रॅन्डम ॲक्सेस मेमरी जी आहे 8 GB, पटकन त्या प्रोसेस होतात, ॲक्सेस पटकन मिळतं आहे तिथं. बघा, एखादा आता समजा आमच्या काळातला PC जर असेल 2 GBचा, ओके, 2 GB रॅमचा एक PC आहे समजा, त्याला चालू केलं का इट टेक्स टू मच टाईम टू स्टार्ट व्हायलाच बराच वेळ घेतो. नंतर पासवर्ड टाका आणि हे करा, भरपूर वेळ घेतो. त्याच्यामध्ये अपडेटेड व्हर्जनचं जर असेल तर तो काय करतो आहे, कमी वेळ घेतो आहे, फास्ट करतो आहे. तर हे काय आहे, रॅमचं महत्त्व आहे. ओके. आता मी माझा मोबाईल घेताना काय केलं, 16 GB रॅम सिलेक्ट का केली, इन्स्टेड ऑफ 12 GB आय सिलेक्ट 16 GB. का बरं, 4000चा फरक होता, 4000 एक्स्ट्रा फक्त रॅमसाठी दिले, का, प्रोसेसिंग फास्ट व्हावी म्हणून. कळतं का. तर हे इथं लक्षात घ्या तुम्ही. आणि रॉम म्हणजे काय रे, त्या डिव्हाइसमध्ये किती मेमरी आहे, त्या डिव्हाइसमध्ये किती मेमरी आहे. आता समजा आपल्याकडं 256 GBची मेमरी आणि एखाद्या डिव्हाइसमध्ये, माझा जुना डिव्हाइस त्याच्यात 64 GBची मेमरी, तर कोणता जास्त सुटेबल राहील आपल्याला, 256 GB जास्त सुटेबल राहील. कारण का, आपल्याला पाहिजे तेवढी मेमरी आपण तिथे घेऊ शकतो, प्रोग्राम नंबर ऑफ व्हिडिओज टाकू शकतो, त्याचं इन्क्रीमेंट करू शकतो, त्यातलं सिलेक्शन करून एखादा घेऊ शकतो, लावू शकतो, परत ते झाल्याच्या नंतर परत त्याला डिलीट करू शकतो, परत अपलोड करू शकतो. तर ही प्रोसेसिंग जी आहे ही कशामध्ये होणार आहे, इप्रॉममध्ये किंवा रॉममध्ये. येतं लक्षात. ओके. तर हे तुमची ॲक्च्युअल प्रोसेसिंग आणि ही तुमची रॅमची प्रोसेसिंग. ओके. तर अशा पद्धतीने मायक्रो कंट्रोलर 8051 वर्क करणार आहे. आपल्याला प्रत्येक पार्ट डिटेलमध्ये बघायचं आहे, त्याच्यामुळे हे किती समजलं काय समजलं इग्नोर द्या. फक्त हे बेसिक आर्किटेक्चर आहे, फक्त परीक्षेला काढायलाच विचारतात, एक्सप्लेन कोणीच करत नाही आणि ते विचारत सुद्धा नाही. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं, भले आपला अर्धा पाऊण तास गेला, कारण हे जर तुम्हाला सगळं समजलं तर बाकीला चिल्लर वाटलं, सोपं वाटलं. म्हणून समजलं, कोणाकोणाला समजलं आहे, कोणाकोणाला नाही समजलं उभं राहा रे. आता 8051चे रजिस्टर बघतोय आपण. हे रजिस्टर जे आपल्याला बघायचे आहेत ना, हे आपण बघायला सुरुवात करू.
तर त्यातलं पहिलं रजिस्टर बघू आपण, ॲक्युमुलेटर, ACC किंवा ए रजिस्टर सुद्धा म्हणतात. ओके, आता समजा आपण मूव 38H असा इन्स्ट्रक्शन आहे. आता इन्स्ट्रक्शन काय आहे ते समजेल तुम्हाला. मूव 38H हे कुठं मूव होणार आहे? ॲक्युमुलेटरमध्ये. कुठं मूव होणार आहे? ॲक्युमुलेटरमध्ये. तर हे इन्स्ट्रक्शन तुम्हाला ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते कळेल. पण जनरली कोणताही डेटा जर समजा घ्यायचा असेल, द्यायचा असेल, तर कुठून जाणार तो? ॲक्युमुलेटर. मला काही विचारायचं असेल, मी कोणाला विचारेल रे? कोणाला विचारेल? ॲडमिनला. ते चालू करे. कोणाला विचारेल मी? ॲडमिनला विचारेल. किंवा तुमचा एखादा तुम्हाला काही जर विचारायचं असेल, तुम्ही कोणाला विचारतील? क्लास टीचरला विचारताल. ओके, तर रिस्पॉन्सिबल पर्सन ज्याला आपण म्हणू, तर हे रिस्पॉन्सिबल रजिस्टर आहे. पहिलं रजिस्टर आहे ए रजिस्टर. द ॲक्युमुलेटर इज यूज ॲज अ जनरल पर्पज 8-bit रजिस्टर. जनरली हेच वापरतो आपण. यूज टू स्टोअर द रिझल्ट ऑफ अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन. अरिथमेटिकल आणि लॉजिकल ऑपरेशनचं जे रिझल्ट आहे ते स्टोअर करण्यासाठी याचा वापर करतात. आता अरिथमेटिक ऑपरेशन कोणतं? ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. त्याच्यानंतर लॉजिकल इन्स्ट्रक्शन कोणते? अँडिंग, ऑरिंग, नॉटिंग, एक्सॉरिंग, एक्सनॉरिंग. तर हे लॉजिकल इन्स्ट्रक्शन ऑपरेशन आहे. तर ह्याचं जे रिझल्ट आहे तो कशामध्ये ॲड होणार आहे किंवा कशामध्ये स्टोअर होणार आहे? ॲक्युमुलेटरमध्येच होणार आहे. ओके, नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन मेक यूज द ॲक्युमुलेटर. ॲक्युमुलेटरमध्ये जनरली सगळा डेटा स्टोअर होतो आणि त्यासाठी खूप सारे इन्स्ट्रक्शन आहेत. तर हे ॲक्युमुलेटरचं रजिस्टर येतं. इट इज अ 8-bit रजिस्टर. किती? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे बीट आहेत. बीटचे नाव काय? बीट 0, बीट 1, बीट 2, बीट 3, बीट 4, बीट 5, बीट 6, बीट 7. सो हे बीटचे नाव आहेत. आणि रिसेट केल्याच्या नंतर याच्यामध्ये काय येणार आहे? 0 0 0 0. आफ्टर रिसेट इट बिकम 0 0 0 0 1. आणि आफ्टर सेट इट हॅज सम व्हॅल्यू 1 1 2 2 3 3 जे काय असेल ते. समजा एक ॲड्रेस आहे. किती? 0 0 0 1 1 0 0 1. ओके, तर 1 1 0 हीच व्हॅल्यू कळतात त्यांना. तर आता हे आहे, हे काय? सेट केल्याच्या नंतरची व्हॅल्यू. ओके, आणि आफ्टर रिसेट याची व्हॅल्यू किती असेल रे? 0 0 असेल. हे कोणाकोणाला समजलं आहे? तर हे ॲक्युमुलेटर आहे, 8 बिटचं रजिस्टर आहे आणि याच्यामध्ये बिट नेम, त्याचे बिटमध्ये काहीतरी व्हॅल्यू येणार आहे जर सेट केल्याच्या नंतर, आणि रिसेट केल्याच्या नंतर 0 असतील. ओके, आणि हे काय करतं आहे? डाटा स्टोअरचं काम करतं. आता रजिस्टर बी बघू आपण. हे ॲक्युमुलेटर पाहिलं आपण, त्याच्यानंतर रजिस्टर बी बघायचं. काय काम आहे रजिस्टर बीचं? बी रजिस्टर इज यूज ड्युरिंग मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. कुठं वापरतात? फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन विथ ॲक्युमुलेटर. ओके, ॲक्युमुलेटरसोबत मल्टिप्लिकेशन करायचं असेल, मल ए बी. मल ए बी म्हणजे ए आणि बीचं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, ह्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला होतील. तर हे कुठं स्टोअर होणार आहे डेटा? रजिस्टर बीमध्ये स्टोअर होणार. आणि इट इज अगेन 8-bit रजिस्टर. इट इज अ 8-bit रजिस्टर. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, बिट नेम बीट 0 to बीट 7. त्याच पद्धतीने आफ्टर रिसेट याची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 0 0 0. समजलं? कोणाकोणाला समजलं आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघू आपण? नेक्स्ट प्रोग्राम स्टेटस वर्ड. तर परीक्षेला अतिशय 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 महत्त्वाचा प्रश्न आहे. 4 मार्काला. किती येणारच है एग्जामला? तो अभी आपका यूनिट टेस्ट है उसमें तो आएगा, लेकिन फाइनल एग्जामिनेशन भी आएगा. The program status word is used to reflect the status of arithmetic or logical operation performed by setting and clearing bit of 8051 instruction. 8051 instruction करताना अरिथमेटिक आणि लॉजिकल ऑपरेशन करताना जी काय व्हॅल्यू येईल की जो काय पोझिशन असेल त्याचा प्रोग्राम स्टेटस काय आहे, प्रोग्रामचा स्टेटस काय आहे, त्याचा फ्लॅग कसा आहे ते रिफ्लेक्ट करण्याचं काम कोण करतं? प्रोग्राम स्टेटस वर्ड करतं. इट इज यूज टू इंडिकेट स्टेटस कशाचं? कॅरी फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग, ओव्हरफ्लो फ्लॅग, पॅरिटी फ्लॅग, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर हे चेक करण्यासाठी त्याचा वापर करतात. तर बघा हे बिट नेम. ओके, बिट नेम आणि व्हॅल्यू आफ्टर रिसेट.
बिट व्हॅल्यू आफ्टर रिसेट काय असेल 0000. बिट नेम काय आहे पी म्हणजे पॅरिटी. त्याच्यानंतर हे एम टी असतंय. तर ओर एक्सेसिव्ह म्हणजे फ्युचर एक्सपान्शनसाठी ते राखून ठेवलेलं आहे. ते पॅरिटी फ्लॅग ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतो, पॅरिटी फ्लॅग. ओके, पॅरिटी 1 किंवा 0 असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओव्हरफ्लो. जर समजा याच्यात बसतच नसेल ते बिट, ते 16 बिटचं आहे, 16 बिटचं आहे आणि तुम्ही 8मध्येच बसवा लागलं, बसेल का ते, नाही. तर हे ओव्हरफ्लो फ्लॅग त्यावेळेस सेट होईल. ओके, पॅरिटी म्हणजे चालू आहे का बंद. त्याच्यानंतर ओव्हरफ्लो झाला का, डेटा याच्यामध्ये बसत नसेल तर. त्याच्यानंतर हे रजिस्टर सिलेक्शन बँक आहे. तर रजिस्टर कोणतं सिलेक्ट करायचं हे कोण डिसाईड करेल, RS0 आणि RS1. RS0 आणि RS1 हे रजिस्टर सिलेक्शन करण्याचं काम करतील. आता रजिस्टर बँक असतात, बँक 0, बँक 1, बँक 2, बँक 3 असे 4 बँक आहेत. ते आता लगेच सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर हे काय आहे, जनरल पर्पज बिट अवेलेबल टू द युजर. FO जो बिट आहे तर हा युजरसाठी अवेलेबल असतो, युजर इंटरफेसिंगसाठी. त्याच्यानंतर ऑक्झिलरी कॅरी. 4 बिट नंतर जर कॅरी पुढं जात असेल, ओके, समजा 1 2 3 4 इथपर्यंत असेल तर ओके, याला आपण कॅरी म्हणू. पण याच्या पुढं जात असेल हे, तर याला आपण ऑक्झिलरी कॅरी म्हणतो. याला आपण काय म्हणतो, ऑक्झिलरी कॅरी. आणि हा कॅरी म्हणजे हातचा, माहिती आहे ना तुम्हाला. तर कॅरी आणि ऑक्झिलरी कॅरी. ओके, ते एक काम करा, हे लिहून घ्या. मी तुम्हाला ते एक छोटासा टेबल काढून देतो. राईट डाऊन. हा एक छोटा टेबल आहे. समजा RS1 आणि RS0 दोन्ही जर 00 असेल तर बँक 0 सिलेक्ट होईल. काय सिलेक्ट होईल, बँक 0 सिलेक्ट होईल. समजा RS1 आणि RS0 याच्यामध्ये RS1 0 आणि RS0 1 असेल तर बँक 1 सिलेक्ट होईल. समजा RS1 आणि RS0 मध्ये हा 1 असेल, हा 0 असेल तर बँक 2 सिलेक्ट होईल. आणि दोन्ही 1 असेल तर बँक 3 सिलेक्ट होईल. आता ह्या बँकचे पण, ह्या प्रत्येक बँकमध्ये किती रजिस्टर आहेत, 8 सब रजिस्टर आहेत. ओके, म्हणजे हे बँक अशा पद्धतीने आहेत. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 झाले का, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, हे रजिस्टर B0, B1, B2, B3. तर अशा पद्धतीने ह्या बँक आहेत रजिस्टरच्या. ओके, तर याचा ॲड्रेस कुठून सुरू होतो, 0 साठी ॲड्रेस होतो 00S to 07H. त्याच्यानंतर 08H to 0FH. त्याच्यानंतर 10H to 17H. त्याच्यानंतर 18H to 1FH. हेक्साडेसिमलमध्ये ॲड्रेस आहे. या बँकचा ॲड्रेस हा आहे, या दुसऱ्या बँकेचा ॲड्रेस हा आहे, तिसऱ्या बँकेचा ॲड्रेस हा आहे, चौथ्या बँकेचा ॲड्रेस हा आहे. बँक म्हणजे काय, जिथं तुम्ही डेटा स्टोअर करतात ते, जिथं तुम्ही काय करता, डेटा स्टोअर करता. तर हे बँक सिलेक्शन बिट आहे. कोणती बँक सिलेक्ट करायची हे कोण डिसाईड करणार, हे 2 बिट्स डिसाईड करणार. तर हा आहे टोटल प्रोग्राम स्टेटस वर्ड. तर एवढं तुम्हाला 4 मार्काला परीक्षेमध्ये विचारतात. येतं लक्षात, कंप्लीट करून घ्या. चला.